20 फेब्रुवारी 1707 या दिवशी औरंगजेबाचा अहमदनगर येथे मृत्यू झाला। त्याच्या मृत्यूनंतर दिल्लीच्या गादीसाठी हापापलेली त्याची मुलं दिल्लीच्या रोखाने निघाली। दिल्लीत गेल्यावर यांच्यात गादीसाठी संघर्ष झाला आणि 14 मार्च 1707 रोजी आझमशाह हा मुघलांचा पुढचा बादशाह झाला। या आझमशाहचा जुल्फिकार खान वजीर होता। औरंगजेबाच्या तालमीत तयार झालेला जुल्फिकार खान हा चांगला शहाणा होता। त्याने आझमशहाला सांगितले की संभाजी महाराजांचा पुत्र शाहू आपल्या कैदेत आहे, हीच ती वेळ आहे त्याला सोडून द्यायची, कारण यामुळे मराठ्यांच्या दुफळी माजेल। आपण गेली कित्येक वर्ष यांच्याशी लढतोय, आता हा लढा असाच चालू ठेवणं मुघलांना परवडणार नाही, त्यामुळे शाहूला कैदेतून मुक्त करावे। यानंतर आझमशहाने बुराणपूर येथे काही अटींवर शाहूंची सुटका केली। त्यातल्या अटी अशा होत्या, शाहूराजांनी शिवाजी महाराजांच्या स्वराज्यावर मोगल साम्राज्याचा जहागीरदार म्हणून राज्य करावे। मोगलात